आपण आता नाट्य लेखनाविषयी आणि सगळ्या प्रवासाविषयी आपण बोलत होतो. तर त्यात एक आपला मुद्दा राहिलेला आहे आणि तो म्हणजे बालनाटकांकडे तुम्ही कसे वळलात? कारण बालसाहित्य आज खूप कमी प्रकाशित होतं किंवा कमी लिहिलं जातं आणि बालनाटकं तर त्याहून कमी. तर तुम्हाला केव्हा असं वाटलं की हे हां. आवश्यक आहे? नाही, एकूणच नाटकाबद्दलची माझी भूमिका अशी होती की आपलं चंद्रपूर, आपले चंद्रपुरातून व्हावं, स्वतंत्र नाटक व्हावं, स्वतंत्र कलावंत यावे, दिग्दर्शक यावे आणि एक चांगली अशी रंगभूमी फुलारून यावी असं वाटत होतं. म्हणजे हा सगळा विचार त्याच्याशीच निगडीत होता की बा चंद्रपूर. तर झालं असं की साधारण 20 वर्षापूर्वी म्हणजे मोठ्यांसाठी तर राज्यनाट्य स्पर्धा होती, अ, गायक नटांसाठी राज्य संगीत राज्यनाट्य स्पर्धा होती, पण बालकांसाठी स्पर्धा नव्हती. ती 20 वर्षापूर्वी राज्य शासनाने, महाराष्ट्र राज्य अच्छा. शासनाने राज्य बालनाट्य स्पर्धा सुरू केल्या. तर ती बातमी माझ्या वाचनात आली. तर मला वाटलं हे पहिलं वर्ष आहे आणि चंद्रपूरची एंट्री इथे रजिस्टर्ड व्हायला पाहिजे असं मला वाटलं. मग त्या याच्यातून पुन्हा तेच म्हणजे फार पूर्वी कसं झालं की एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही जेव्हा प्रारंभ केला होता तेव्हा दुसऱ्या लेखकांच्या आम्ही एकांकिका घेतल्या अगदी सुरुवातीला. तर त्या एकांकिका मुंबई पुणे भागामध्ये सॉरी मुंबई पुणे भागामध्ये त्या एकांकिका झालेल्याच असायच्या. तर त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं की या स्पर्धांमध्ये भाग घेताना आम्हाला स्वतंत्र एकांकिका घेऊन येणं फायदेशीर ठरेल. त्यामधून हा लेखक घडत गेला. तसं मग बालनाट्य बसवायचं असेल तर मग आपण बसवूया, तर मग आपण लिहूया. तर मग मी ती कोणतं नाटक ते घर देता का घर नावाचं, घर देता का घर, तर ते बालनाट्य लिहिलं मी. त्यात आशिष नरखेडकर होता, विनायक राऊत होता, साकेत देशपांडे होता आणि माझी मुलगी मधुरा होती. ते इतकं सुंदर करायचे ती मुलं, जणू काही म्हणजे सगळ्यांमध्ये अभिनयाची स्पर्धा लागली असावी इतकं ते सुंदर नाटक केलं होतं. ते नागपूरला झालं. पुढे ते नगरच्या एका चमोनी केलं आणि त्यांनी मोठे मोठे स्वागताध्यक्ष करंडक, कांक्रिया करंडक वगैरे जिंकला. तेव्हा लक्षात आलं की अरे आपण हे, मग मी धडा पाहावा शिकवून नावाचं बालनाट्य लिहिलं. त्याच्यानंतर अलीकडे आयुष्याचे देणे घेणे नावाचं. पण एक लक्षात आलं की म्हणजे जसं आपण मोठ्यांच्या भावविश्वामध्ये यातून शिरू शकतो तसं बालकांच्याही भावविश्वामध्ये शिरू शकतो आपण. पण खूप कठीण आहे ना ते. हो, कठीण तर आहे, कठीण आहे, पण शिरू शकतो आणि उलट जास्त मजा देते म्हणजे त्यांच्या विश्वात शिरताना. म्हणजे एखादा मोठा माणूस एखाद्या प्रसंगी काय बोलेल आणि लहान माणूस काय बोलेल, म्हणजे छोटा मुलगा काय बोलेल, तर कधी कधी असं येऊन जातं मोठ्यांसारखं वाक्य. मग अरे पण हा असा कसा बोलेल 12 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाचा मुलगा. तर ते असं म्हणजे कंपार्टमेंट चेंज होतात कधी कधी लिहिताना. पण नंतर जाणं जर हे चुकतं इथे, मग आपण नाही या वयाला कसं वाक्य येईल ते. तर जसं त्या घर देता का घरमध्ये ती मुलगी म्हणते, म्हणजे ते तिघं मुलं स्टेशनवर भीक मागत असतात आणि त्यातला एक मोठा असतो. तर त्याची म्हणजे त्या वयातल्या कल्पना कशा की बा मी भीक मागणाऱ्याची टोळी बनवेल, मग मी सरदार होईल त्याचा, डॉन होईल त्याचा. आणि ही मुलगी त्या स्टेशनच्या आवारातून जात असते. तिची आईचं एक शाळा असते म्हणजे जिथे मुलं कामही करतात आणि शिकतात पण. तर ती एक दोनदा ते मुलं अडवतात, तिच्याशी वाईट वागतात, पण ती त्यांचं जीवन समजून घेऊन त्यांना सांगत असते की बा म्हणजे तू आईच्या शाळेत आहे वगैरे. आणि मग जे काही घडतं प्रसंग त्यातून त्या मुलांची बुद्धी मग इकडे शाळेत जावं वगैरे असं वाटायला लागतं, असा तो विषय आहे. तर त्यात तो म्हणतो ती मुलगी दाखवते, ती एका बिल्डिंगकडे बोट दाखवते आणि जो त्याला विरोध करत असतो तो त्यातला जो बॉस होण्याचा विचार करत असतो त्याला म्हणते हे काय, म्हणते हे काय, म्हणते हे तर बिल्डिंग आहे, म्हणते ते काय, म्हणते अरे बहुत उंची आहे, म्हणते तो म्हणते बघ याला स्वप्न म्हणतात, उंचीला स्वप्न म्हणतात. म्हणजे ती मुलगी म्हणते याला स्वप्न म्हणतात, हे भिकाऱ्याचं सरदार हे काही स्वप्न आहे का तुझं, असं. तर म्हणजे त्यांच्या भावविश्वातूनही विनोद निर्माण करावा लागतो आणि म्हणजे जे काही घडते ते त्यांच्या भाव जीवनाशी समरस होत लिहावं लागेल आपल्याला. तर हे थोडस म्हणजे सुरुवातीला एकदा कठीण गेलं, पण नंतर ते जमलं. म्हणजे अजूनही वाटतं की आपण बालनाट्य एखादं तरी लिहित जावं वर्षातून. आणि मुलं खूप उत्सुक असतात. मुलांमध्ये भरपूर उत्साह असतो. तर आता आपण जो काही प्रवास म्हणजे असं नाट्य हा एक तुमचं एक अंग आहे.
त्यानंतर लेखन हा एक स्वतंत्र विभाग आहे, त्यानंतर काव्य आणि अभिनय. तर ह्या सगळ्यांचा जो काही तुमच्यामध्ये एक म्हणजे गुच्छ तयार झालेला आहे, तर त्या सगळ्यांना जर बाजू म्हणजे कोणतं सामर्थ्यवान आहे असं तुम्हाला वाटतं ह्या चारपैकी? आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला कोणतं जास्त आवडला प्रकार? म्हणजे मी असं असं त्याला बायफर्केशन नाही करू नाही शकत केलं. आहे. कठीण जातं, पण मला वाटतं की माझ्यातला नट जास्त चांगला आहे. हा म्हणजे अभिव्यक्त हां त्यातून जास्त. हां, तर ते नट म्हणजे लिहिताना, नाटक लिहितानाही नट प्रभावी राहतो, कविता लिहितानाही नट प्रभावित राहतो. मात्र असं झालं एवढ्या या 15-20 वर्षात, म्हणजे जसं जसं विचारांचं आव्हान वाढत गेलं तसं तसं त्यातलं गांभीर्य वाढत गेलं. पण तो नट तिथे कायमच असतो असं मला लक्षात आलं. त्यामुळे पहिला मी नटच आहे. नाटकच आहे. भले मी खूप असं म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर वगैरे वगैरे नसेल जाऊ शकलो काही अडचणीमुळे, पण मला असं वाटतं की पण नट प्रभावी आहे. म्हणजे तो जास्त त्या अनुषंगाने हो, विचार कारण करतो. तुमच्या कवितांमध्ये सुद्धा नाट्य येतच ना, हो हो हो, तर ते त्यामुळे तो नट असा दिसत हा, म्हणून मला मध्ये 3-4 वर्ष जेव्हा मी काम केलं नाही त्यातून हे मला गवसलं की आपण कविता अशा पद्धती म्हणजे त्या नटाला सुखवत ठेवावं लागते कुठे ना कुठेतरी असं मला वाटतं. वाटलं. हा, आणि आता असं विचारायला गंमत कशी झाली की नाटक लिहिता नाही म्हणजे जसा विचार आवश्यक आहे, शब्द आवश्यक आहे, तसं कधी कधी काही वेगळे स्थळ म्हणजे नट कसं करतो, समजा जे लेखकाने लिहिलंय हा, त्या शब्दांना आपलं शरीर देतो आणि नाटककाराचा आशय आभाळभर करतो. नाटककार आभाळभर आशय आपल्या त्या प्रोसिनियमच्या रंगमंचाच्या साच्यात आणतो, नाटकात बंदिस्त करतो आणि नाटककाराचा आशय नट आकाशभर करतो. म्हणजे आकाशभर आशय पुन्हा आपल्या पोतडीत आणणं आणि नटाने ते पुन्हा आकाशभर करणं, अशी ती प्रक्रिया सुरू आहे नाटकाच्या संदर्भात. आणि लेखकाने जे लिहिलं असतं कधी कधी नट त्याच्यामध्ये एक वेगळीच जागा निर्माण करून टाकतो. असं अनेकदा घडतं. तर ते त्याच्यामुळे होतं काय की तो नट मला म्हणजे बरेचदा सांगत राहतो इथे जागा आहे, इथे जागा आहे, इथे जागा आहे. त्याच्यामुळे खूपदा माझ्या म्हणजे मला जे वाटतं ते माझे काही मित्रही म्हणतात की बाबा अनेकदा भरपूर मार्गदर्शन असतं आणि जागा दिलेल्याच असतात. म्हणजे जे दिग्दर्शकाचं काम असतं, नटाचंही काम असतं, ते खूपदा नाटकात येऊन जातं. तर ती स्पेस जी असते ती हा. बरेचदा लिहिता येत नाही, हा पण ती सादर करता येते. हा, तर तो नट माझ्यातला जो आहे तो मला असं मार्गदर्शन करतो तिथे, अरे असं केलं तर मजा येईल याच्यामध्ये. तर तो लेखकाला सांगतो आणि लेखक त्याप्रमाणे मग तो लिहितो, असं घडत जातं. हा, आणि नाट्य हे तू बघ माझ्या कविता बऱ्याचशा म्हणजे अशा समाज जसं तू म्हणाली, तर ते खूपदा ना नाट्यमयता अगोदर येते आणि मग मला कविता सुचते की अरे हे असं, म्हणजे त्यामुळे ते कथेच्या अनुषंगाने खूपदा जाते असं. खूपदा जाते. हा हा, कथा गवसते त्याच्यामध्ये, त्या हा. कवितेमध्ये एखादी हा, कथा. पण असं होत जातं की बा अरे खूप दिवस झाले कविता लिहिलं, मग कविता कवी असं डिमांड करतो, मग कविता. अरे खूप दिवस झाले नाटक नाही लिहिलं, पण नाटकाचा विचार सुरूच असतो तो. मग जेव्हा त्याचं, कारण कविता एक असं आहे की एखाद दिवस चालला एखादा विचार ती लवकर येऊ शकते. नाटक लिहायला बराच वेळ लागतो. हा, बैठक लागते. बैठक लागते निश्चित. मला आता असं विचारायला आवडेल की तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय आहे? शेवटी आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं जशी परिस्थिती समोर येईल तसं जगतच असतो. हो, पण म्हणजे कारण लढावंच लागतं आपल्याला त्यासाठी. पण तरी म्हणजे माझं तत्वज्ञान एवढं आहे की बाबा विद्यार्थी वृत्तीने जगणं, दर्जाचा ध्यास घेणं, पण काही करायचं असेल तर त्याच्यासाठी भरपूर मेहनत करणं, ते आवश्यक. हा, लौकिक गोष्टीत समाधान मानणं आणि लेखन विषयक याच्यामध्ये असमाधान मानणं, म्हणजे संपलंय आपल्या हातातून असं नाही, अशा पद्धतीने मी जगत राहिलो. आणि एक थोडंसं सांगावंच लागेल की लहानपणापासून मला म्हणजे दोन चांगल्या माणसांचं, म्हणजे मी माझं वाचन करतच राहिलो, पण वाचनाच्या अनुषंगाने मी प्राध्यापक सुरेश द्वादशीवार, नंतर मदनराव धनकर यांच्याशी चर्चा करत राहिलो. तर त्याच्यामुळे यांचा म्हणजे एक जीवनाची आणखी एक ठेवण मिळाली, सामाजिक जाणीव कळली, अनेक प्रश्न कळले
अनेक विचारवंत कळले. त्याच्यामुळे जीवन समजून घ्यायला जास्त मदत झाली. म्हणजे माझं विचार, माझं चिंतन, माझ्या मनात निर्माण होणारे प्रश्न यांच्या संदर्भात मी चर्चा करत राहिलो. नंतर खूप संस्थांची खूप मदत झाली. म्हणजे नवोदिता आहे, संमित्र मंडळ, स्नेहांकित, नंतर सर्वोदय शिक्षण संस्था, नंतर आहे ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख स्मृती प्रतिष्ठान, अशा आशय, आमचा एक आशय ग्रुप होता, त्यातले सगळे मित्र. नंतर मित्र नावाची संस्था चंद्रपुरातली, स्नेहांकित आहे. अशा अनेक संस्था यांचे खूप असं पाठबळ लाभलं या सगळ्या वाटतं. कारण नाटक वगैरे असा प्रकारे नाटककार लिहितो, पण ते उभं करायला अनेकांचे हात लागत असतात. हा, यात टीम वर्क आहे ना, टीम वर्क आहे. हा, तर त्याच्यामुळे अशी ते सगळं असं पाठिंबा आणि पाठीराखेपण असल्याशिवाय ते शक्यही होत नाही. तर आमच्या जया वहिनी त्यांचाही खूप असा द्वादशीवर. हा, तर आणि सुनील देशपांडे प्रारंभीच्या काळात, माझा मित्र विनोद दुर्गपुरे, देवेंद्र गावंडे, जया कापसे गावंडे, अजय धवने नंतरच्या काळात, शरद गुप्ता, अशोक सिंगजी ठाकूर, हे असे सगळ्यांनी अशा खूप पाठिंबा दिला अनेक गोष्टीत. आणि नाहीतर मी कोण होतो, एक सामान्य बँकेतला कर्मचारी, पण या सगळ्यांचे पाठिंबे राहिले. अनेक म्हणजे काही नावं सुटत असेल मी त्यांची क्षमा मागतो, पण या सगळ्या संस्थांच्या रूपानं ही सगळी नावच मी घेतली असंच समजावं लागतं. पण तुम्ही आता ह्या कार्यक्षेत्रामध्ये समाधानी आहात का? मी सांगितलं ना आताच की विद्यार्थी- लेखनाच्या क्षेत्रात असमाधान. बाकी आयुष्यात म्हणजे मी 7 वर्ष अगोदर नोकरी सोडली, त्याचे काही आर्थिक परिणाम असतातच, पण आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण सोडली, त्यामुळे लौकिक जीवनात समाधान मानायचं जे आहे त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. आपण लेखनामध्ये मात्र स्थायी भावच आहे मला असं वाटतं. काय ते काय म्हणाली, लौकिक जीवनात समाधान मानायचं हा तुमचा स्थायी भाव वाटतो. बरोबर ओळखलं तू. हा, कारण असं म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खूप मागे लागण्यापेक्षा आपल्याला जे आवडलं त्याचा विचार करत राहायचा. ते खूप असं यावं असे नाही, म्हणजे हात धुवून मागे नाही लागायचं, पण चांगलं आल्याशिवाय काही लिहायचं नाही, असं तिथे असमाधान मानायचं, असं माझं एकूण तत्व आहे. आणि चंद्रपूर म्हणजे जसं आता तुम्ही पुण्याला कधी जाता, मुंबईला जाता, इकडे तिकडे त्या नाट्य ह्याच्यासाठी, तर तुम्हाला चंद्रपूर विषयी अशी ओढ आहे आणि ती असतेच, म्हणजे जो आहे. तर तुम्हाला या गावाविषयी काय वाटतं? बापरे, हे गाव म्हणजे कारण आपण आता ओढ आपल्याला पुण्या मुंबईची, ह्या क्षेत्रात असलेल्या लोकांना पुण्या मुंबईची ओढ आहे ना. पण तुम्हाला मी पाहिलं आहे की तुम्हाला ओढ इकडचीच आहे, तर ते काय आहे? नाही, त्या मातीचं वैशिष्ट्य तर आपले मूळ जिथे रुजले असतात ना, झाड तिथेच उभं राहतं. हो, ते आहेच, तेही आहेच. हा, म्हणजे जातो कुठे काही गरज पडली ते सगळं होतं, पण कधी एकदा पुन्हा चंद्रपूरला जातो असं होऊन जातं. किती प्रदूषण असू दे आणि किती काही असू दे, तरी हे माझाही अनुभव तोच आहे. हा, नाही, तेच मुळं रुजलेली जिथे असतात ते. आपण आता एका गोष्टीकडे येऊ की आजचं साहित्य क्षेत्र जे बघतो आपण, खूप चांगली चांगली लोक आली आहेत त्याच्यात, नाही असं नाही, कवी आहेत, नाटककार आहेत, सगळे. ते साहित्य संमेलनं खूप होत आहेत, वेगवेगळ्या कारणांनी होत आहेत, वेगवेगळ्या नावांनी होत आहेत. तर ती आवश्यक आहेत का आणि का आवश्यक आहेत? कठीण प्रश्न आहे. कठीण आहे, पण कसं आहे की यातलं मुख्य कोणतं होतं? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ते सगळ्या प्रवाहांना आज ते घेऊन चालत आहे. साहित्य संमेलन व्हायलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की म्हणजे आता हे छोटे छोटे होत राहणार, तो भाग नाही, कारण त्या भागात आणखी आता, कारण जग विस्तारत चाललंय, त्या भागातले साहित्यिकांच्या जाणीवा विकसित होणं, त्यांना व्यासपीठ मिळणं, त्यांच्यावर प्रकाश पडणं, त्यांच्या प्रगल्भ जाणीवा समोर जाणं आणि यातून त्यांना एक मोठं दालन उपलब्ध होणं, हा सगळा प्रकार आवश्यक आहेच. पण साहित्य संमेलन जे दरवर्षी होतं, मराठी साहित्य संमेलन, म्हणजे मी त्याला प्रमुख धरतो आहे, तर ही संमेलन व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट सातत्यपूर्ण क्रिया जेव्हा घडत जाते आणि त्याला अनेक वर्षांपासून ते घडत राहतात, तेव्हा त्यातून परंपरा निर्माण होते.
त्याची संस्कृती निर्माण होते. उदाहरणार्थ जसं विम्बल्डन आहे आज, ती 100 वर्षाची परंपरा निर्माण झाली. जेव्हा 100 वर्षाची परंपरा निर्माण होते तेव्हा पुढच्या पिढीला वाटत असते की नाही, मी याचं जतन केलं पाहिजे, कारण त्यानं एका मोठ्या दीर्घकालीन अशा समाज जीवनावर मोठा त्याचा परिणाम झालेला असतो आयुष्यात, नाही का. तर त्यामुळे जेव्हा अशी एखादी संस्कृती निर्माण होते तेव्हा त्याचं जतन करणं हे पुढच्या पिढ्यांचंही काम होतं. कारण त्यातून आता दीर्घकाळ, जसं आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा त्या काळामध्ये मोठा परिणाम होत गेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा ठराव झाला त्याच्यामध्ये कित्येकदा. तर अशा गोष्टी घडत गेल्या आहेत. फक्त एवढंच मला की त्याला उत्सवी स्वरूप न येता ते लोकाभिमुख व्हावं. कित्येकदा परिसंवाद असे लोकप्रिय विषयांवर ठेवले असतात, त्यामुळे त्याला हौसे नवसे गवसे असं स्वरूप न होता त्यातून आपले किती संबंध वाढले यापेक्षा आपण किती विचार घेऊन घरी परततो आहे असं स्वरूप त्याला यायला पाहिजे असं मला वाटतं. पण आणि गंमत अशी आहे की तसंही एक लक्ष्मण शास्त्री जोशींचं फार छान त्यांनी एक वाक्य म्हटलंय की बा कधी कधी काळ जेव्हा जातो एखाद्या गोष्टीमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये तोचतोपणा येत असतो, काही गोष्टी चुकीच्याही शिरतात. तर ते म्हणतात की बा घंगाळामध्ये म्हणजे एखादी संस्कृती जेव्हा निर्माण होते तर ती म्हणजे घंगाळ समजूया. तर घंगाळमध्ये जर गढूळ पाणी असेल तर आपण गढूळ पाणी फेकतो, घंगाळ फेकत नाही. तसं एखादी आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जर एक घंगाळ असेल आणि एक संस्कृती यातून निर्माण झाली असेल आणि त्याच्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी शिरत असेल तर आपण त्या बाजूला टाकून नव्या दिशेने म्हणजे जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. हा म्हणजे त्यात जर काही अशा शिरतात, अशा काही गोष्टी होत असतात, माणूस आहे. पण ती तेजस्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी कालानुरूप काय काय आपण त्याच्यात बदल केले पाहिजे हा विचार महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणून संमेलनं आवश्यक आहे, ती व्हायलाही पाहिजे आणि ती लोकाभिमुख व्हायला पाहिजे.